भगवान परशुरामाची भूमी आसा तो ह्या भूमीचो जनक आसा ताका हांव वंदन करता आणि म्हजे पुढचे विचार मांडटा। कारण ह्या भूमीन ताका कितें अपेक्षित आसा तर ताणें ही भूमी तयार केली शांतते खातीर, म्हणून दुर्गा माता हांगा शांत आसा। बाकी सगळ्या ठिकाणी उग्र रूप जरी असले तरी हांगासर शांत आसा। त्यामुळे प्रत्येकान हांगासर धुमशाणा दादागिरी कितें करत असताना विचार करचो। जे जे कितें प्रकार चल्ल्या गोव्यान हालींच काही आंदोलनां जाली, काल पयले एकामेकाचेर मारहाण, कोणाक थांबयलो, कोणाचेर हेल्मेट मारले आणि हातून हांवेच प्रतिक्रिया वाचल्या व्हॉट्सॲप सोशल मिडियाचेर, तुम्ही वाचले आसतले। अनेक क्रिश्चन लोकांनी प्रतिक्रिया दिल्या की हो प्रकार आमचो गोंयचो न्हय म्हणून। ह्यातून एक लक्षात दवरा, परत एकदा सगळ्या गोंयच्या लोकांक हांव शिटकावणी दिता, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ गोव्यान हांगासर जे चल्ला थंय तिसरी शक्ती अजून पर्यंत राजकीय दृष्ट्या सुद्धा आपले स्थान निर्माण करू शकूंक ना। ती आता फुडें तयार करूंक चल्ल्या। बारीक लक्षात दवरा, गोव्यान एक आंदोलन उबें रावपाक लागलेले जिहादी मानसिकतेच्या विरोधान, जिहादी शक्तीच्या विरोधान। त्या संदर्भात हो खंय तरी हो विषय डीएनएचो आयल्या नंतर पयली मागण्यो आयल्या, अनेक वेळा आयल्यात। मँगलोरियन भितर जर सर्च करीत मँगलोरियन क्रिश्चनांनी मागणी केल्ली आसा ह्या संदर्भान, ह्या विशयी अनेक मागण्यो जाल्ल्या। तांणी एक्सपोजिशनाक विरोध सुद्धा केला, पूण ते विशय शांततेन हाताळले गेले। आता जो विषय अशा तरेन पेटयलो वता हाचे कारण कितें तर गोव्यान अशांतता अराजक निर्माण करचे आणि हे करपाच्या फाटल्यान कदाचित आंतरराष्ट्रीय जिहादी तत्व आसूं शकता। आयज बांगलादेशी रोहिंगे घुसखोर हांगासर घुसल्यात, तांच्यांनी कितें प्रकार हांगा गोव्यान चालू केल्या देवाक खबर। ह्या सगळ्या विशयाचेर हो विशय प्रामुख्यान आसतना एका दृश्टीन हो दबाव चल्ल्या। त्यामुळे गोव्यान जे क्रिस्ती आणि हिंदू बांधव हांगा शांततेन रावतात ते शांततेन जो पर्यंत रावतात तो पर्यंत ह्या तिसऱ्या शक्तीक हांगा गोव्यान कांयच करूंक मेळना, आपले राजकीय स्थान सुद्धा निर्माण करूंक मेळना। हे बारीक लक्षात दवरा आणि ह्या दृश्टीन दोगांनी ह्या गोष्टींचो विचार करूंक जाय की आमी गोव्याची शांतता कशी राखतली आणि ह्या तिसऱ्या शक्तीक आमी एकत्रीत रित्या तोंड दिवपा खातीर फुडें सरत आसतनाच हो विशय अशा तरेन तयार केला की फूट घाला, डिवायड अँड रूल पॉलिसी। त्यामुळे आमच्यान फूट घालपाचो हो प्रकार चल्ला। म्हणून म्हाका परत एकदा दिसले की ह्या क्रिस्ती लोकांनी त्या खातीर ताचेर कॉमेंट्स दिले की अशा तरेचे आक्रमक आंदोलन आमचे न्हय, शांततेन आंदोलन करा, पीसफुली आंदोलन करा अशी मागणी आयली। तुम्ही पळयले आसतले व्हिडिओ कशा तरेन हातून वेगळो एक मानसिकता तयार जाल्या। हाच्या फाटल्यान अशी वृत्ती आसूं शकता फाल्यां कितेंय घडूं शकता। येणारें एक्सपोजिशन आसा, ताचे मागीर न्यू इयर आसा, फाल्यां एक कितेंय हांगा आक्रमणां घडूं शकता जी गोंयाच्या भायर चल्ल्या, जे दंगली चल्ल्यात, जे बॉम्बस्फोट घडटात ते फाल्यां हांगाय घडूं शकतात। त्यामुळे गोंयच्या हांगासर गोंयकारांनी सादूर रावचे आणि ह्या गोष्टीचो जो वापर केलो आसा। दुसरी गोष्ट आमी पयलीं सांगल्या, धर्म आणि राजकारणाचे मिक्स जाले काय हे प्रॉब्लेम सुरू जाल्या। ही मागणी जर रिगर आसा ती लिगली घेवची, लिगली कोर्टान गेले। राम मंदिराचो विषय लिगली सॉल्व जालो, डीएनएची मागणी लिगली जावं शकता, कोर्टांतल्यान ही मागणी वचूं शकता आणि ताचे मदल्यान हो प्रश्न सुटू शकता। ताचे खातीर प्रत्येकान रस्त्यार देऊन बोवाळ करून हो प्रश्न सुट्टलो असो सुटावो ना, कारण ताका टेस्टिंग आसता। जशें लिगली सांगले टेस्टिंग करा म्हटलेले टेस्टिंग जावं शकता, ताका फाल्यां कोणूच आडोवंक शकना। अजूनही आमी सगळ्यांनी हो प्रश्न राम मंदिराचो जो पयला तो लिगली सुटलेलो पयला, तशाच तरेन शांततेन हो विशय व्हरचो अशी मागणी आसा। परत एकदा हांव सांगता, लक्षात दवरा, दोगांचे भांडण तिसऱ्याचो लाभ हो प्रकार हांगा 100% आसा आणि ह्या विशयाक धरून सगळ्यांनी जर शांतताय दवरली जाल्यार ह्या प्रश्नाचो सुटावो जातलो। नपेक्षा गोंयान उद्रेक आणि आक्रमणां, एकामेकाचेर मागणी, डीएनए मागणी केली म्हणून तुम्ही आनी कितें तरी करा, रस्त्यार उतरा, तोडफोड करा, ही सगळी फाटल्यान खंय तरी कोणाची फूस आसतली 100% आसा। तुमकां आमकां सगळ्यांक नेत्यांक सायडीक दवरा, कॉमन गोंयच्या जनतेक हे 100% लक्षात आसा की हे कितें चल्लां तें। आनी त्यामुळे त्या जनतेक हो विषय जो थंय ड्रायवर्ट आसा तो हांगा करपाचो प्रयत्न चल्ला, ताचेर विचार करचो। काल पयर एक संघटनेन आव्हान केला, तुमी वाचला आसतली, जमाते हिंद म्हणून, हेच हांगा कोणाक तरी हाडून सलमान खान म्हणून ताका प्रोग्राम आयोजीत करूंक सोदताले कुर्टी हांगा बी। हे सगळ्यांचो विशय शांततेचें आमकां आव्हान करतात। हे फाल्यां पाकिस्तानान सांगचें पडलें की तुमी शांत रावात म्हणून, तशी परिस्थिती चल्ल्या। गोव्यान परत एकदा सांगता, शांतादुर्गा माता आसा, ही शांती आसा आणि ह्या शांततेच्या भूमीन आमी सगळ्यांनी शांततेन व्हरचें। पूण त्याच बरोबर भगवान परशुराम जर जागृत जालो
ताची शक्ती झाली तर शापादती शरादती इतले लक्षात दवरा. ह्या भूमीन शांत आसा तोपर्यंत सगळे थंड उरले. हांगासर ताचे राखणदार आसात, त्याच देवतेचे राखणदार आसात आणि त्या देवतेचे राखणदार एकदा कार्य करूंक लागलेले कितलो प्रताप जाता हे आम्ही पळयला. त्यामुळे सगळ्यांनी परत मागणी करता हांव की ह्या विशयाचेर कायदेशीर कितें आसा तो विशय जावचो. ह्यो मागण्यो पयलीं आयल्या, आतांय सगळ्यांनी म्हाज्या पयलीं सांगलें की केन्ना कितें आयलां हांव ते सगळे रिपीट करिनात. ह्या मागणी संदर्भात विशय आसा तो तशा तरेन व्हरचो आणि गोमंतक भूमीचो जनक भगवान परशुरामाचे चरणी हांव वंदन करता आणि माझ्या वाणीक परत एकदा विराम देता. देव बरें करूं. धन्यवाद. बोला बजरंगबली हनुमान की जय. एक दोन प्रश्नांची उत्तरां म्हाका जाय. एक्सपो जाता सगळ्यांक खबर आसा अनेक वर्सां. एक 400 कोटी रुपया एक कोणाक दिल्यात. एक सुंदरशें पत्र आयलां नवप्रभाचेर. तो ते पत्र म्हणटा की 400 कोटी रुपया दिवपाक आपल्याक हरकत ना, पूण ते 400 कोटीच्या सरकाराक 800 कोटी येवपा जाय. हो बाजार म्हणला सरकारान थंय. त्या बाजारांतल्यान हो सरकाराक कितें तरी येणावळ येवपा जाय अशें तो म्हणटा. दुसरो तो म्हणटा की जे एक्विजिशन जालें टीपी गुन्हाचें जें पुस्तक बरयलें ताजें एक मोठें प्रदर्शन बरयात. त्या लोकांक अंतरराष्ट्रीय कळणी जे हे संतान जाका संत म्हणटा हे ताणें कितले अत्याचार केले आमी हिंदूचेर तें बरेंशें सुंदरशें प्रदर्शन तांकां जर सरकारा कडेन मेळना तर आमी तें उपलब्ध करूंक शकतात. बरें. तिसरो जो प्रश्न आसा सरकाराक आनी त्या संस्थेक हांव विचार करता, तो हातकाचो खांब जो आसा तो कितें दाखयता आमकां. हातकाचो खांब म्हळ्यार कितें नेमकें हाची उत्तरां आमकां सरकारा कडेन जाय. हो हातकाचो खांब जो आसा ताजें पुनर्वसन जावपाक जाय. हो लोकांक कळपाक जाय बाबा हो हातकाचो खांब कितें आसा म्हणटा. हाची उत्तरां आमकां सरकारा कडेन जाय. आनी वेलिंगकर सरान जो विशय केला तो अत्यंत आवश्यक आसा. जेन्ना तशेंच 500 वर्सां पयलीं अयोध्येचें राम मंदिराचें आज काम पूर्ण जालें, केन्ना तरी केन्ना हे आमचें पूर्णत्व वतलें हे निश्चित आसा. आज आमी श्री वेलिंगकर सरान सुरवात केल्या हाचो विजय आसा आनी विजयाचे सगळे आमी साथीदार आसतले अशें निश्चय करया. आमी आयच्यान ह्या भूमीक परशुराम भूमी म्हणटले. कोण हांगा विचारता म्हणून घेवचे ना. अयोध्यापती प्रभु रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद. भगवान परशुराम ज्यांनी या समुद्रात फाटी सारून या गोमंतक भूमीची निर्मिती केली, त्यांना यांच्या कोणाचे अस्तित्व सुद्धा नशिले त्या भगवान परशुरामाच्या चरणी आम्ही वंदन करता. आज श्रीदेव बोडगेश्वराच्या चरणी आम्ही सगळे नतमस्तक झाले असतात. आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ, आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत, आमच्या सगळ्यांचे पितृतुल्य असलेले माननीय प्राध्यापक वेलिंगकर सर यांच्या प्रेमा खातीर तुम्ही गोयच्या वेगवेगळ्या भागातून आयले सगळे धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, समाजप्रेमी आज एकत्रित आयले आसा. तुमकां सगळ्यांका, सगळ्या मातृपक्षक्तीक, सगळ्या बंधूंका नमस्कार करता, नमन करता. बांधवांनो, आम्ही लक्षात घेवपाक जाय की धर्म म्हटल्यार सत्य आणि सत्य ज्या ठिकाणी हा थंय विजय निश्चित आसा. आणि आज आम्ही हांगा सगळे जे जमलेले आसा ते सत्याच्या बाजून आसा. त्यामुळे सत्याचा विजय हो निश्चित आसा. आज बरेच जण सांगता की आमच्या धार्मिक भावना दुखावले म्हणून. आम्ही लक्षात दवरपाक जाय धार्मिक भावना कोणाच्या दुखावता, कोणा खातीर दुखावता. फाल्यां सकाळी कोण तरी सांगतलो की औरंगजेबाविषयी कितें तरी म्हटलें आमच्या धार्मिक भावना दुखावली. अरे जे अत्याचारी आशिल्ले, ज्यांनी अन्याय केलेले आसा त्यांच्याविषयी आमच्या धार्मिक भावना कशा काय दुखावू शकता. ज्यांच्या आमच्या भावना असता ती व्यक्ती कशी असपाक जाय, त्याच्याविषयी समाजांच्या मनात एक भावना असपाक जाय, त्याच्याविषयी समाजाच्या मनात एक आदर असपाक जाय, त्याच्याविषयी मनात एक श्रद्धा असपाक जाय. जो क्रूर कर्म आशिल्लो, ज्यांनी कित्येक देवळां पाडली, ज्यांनी कित्येंचेर अन्याय केले, तो आमच्या भावनीक कसो जाऊ शकता, त्याची आम्ही कशी श्रद्धा धरू शकता. आज सरकार म्हणता की आम्ही 400 कोटी रुपये ताका करतले. आज लक्षात घ्या की 400 कोटी रुपये हे आमच्या सगळ्यांच्या टॅक्सातून वयतले. आज त्यांना त्यांच्या चर्चीन कितें करपाचें आमकां काय अडचण ना. परंतु आज ज्या ठिकाणी आमच्या टॅक्साचे पैसे आमच्या बोल्सातून वयता, त्यामुळे आमकां सगळ्यांका रायट आसा की आम्ही ही मागणी लावून धरपाक जाय. आज आमचे प्राध्यापक वेलिंगकर सर यांनी खंयच्याच प्रकारचो गुन्हो केल्लो ना.
आज वेलिंगकर सर यांच्यानी जी काही मागणी केली असा आमची घटना सांगता की प्रत्येक व्यक्ती आपले मत मांडपाचे आणि त्याचे मत प्रचार करपाचो अधिकार प्रत्येकाक दिल्लो असा. त्यामुळे आमची मागणी ही घटना व्यक्त आसा ही आमी सगळ्यांनी लक्षात दवरपाक जाय. असो उत्स्फूर्त प्रतिसाद जो तुमचे कडे आज प्राप्त जाल्लो आसा तो असोच फुडें आमकां गरज पडल्या प्रत्येक वेळा मेळपाक जाय मेळटलो अशी आशा व्यक्त करता. आज उलयल्या विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हे मनोगत व्यक्त करतना प्रत्येकाने संयम पाळलेलो असा हे आमकां पळोवंक मेळ्ळें. काही जाण उलोवन दाखयले हांगासर की ह्या गोंयान शांतादुर्गा नांदता, शांततेचे प्रतीक हे गोंयान पयलें वता. त्याच बरोबर असो उल्लेख जालो आहा की हे जे आसा ही परशुराम भूमी आसा. परशुरामांचो क्रोधूय तितकोच आसा. त्यामुळे गोमंत भूमी जी आसा हे दोन एक्स्ट्रीम प्रतीकां आसा. एक तर खूप शांत नाल्यार एकदम उग्र स्वरूप घेणारे गोवा आसा हे आमकां केन्ना दाखोवंक संधी दिवची न्हू सरकारान अशें म्हाका दिसता. किंवा जनतेन जे विरोधी पद्धतीचे व्यवहार ते दिसपाक लागता त्या संदर्भात गोंयची शांतता टिकोवन उरची हे सगळ्या मार्फत सगळ्यांक आव्हान आसा. त्या आव्हाना प्रमाणे सगळ्यांक वागचे. सरकारी यंत्रणा, पोलीस यंत्रणा तशेंच सामाजीक यंत्रणा जी आसा ती यंत्रणेन ह्या हिंदू समाजाचे हे जे आसा ते तकलेन दवरचे. भवितव्य किंवा तेंची समृद्धी हित ह्या पद्दतीन ह्या सगळ्यांचे तकलेन दवरपाक जाय.